सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी। राज्यात अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आणि त्यामुळे बळीराजा संकटात आहे। त्यातच आता मदतीसाठी राज्य सरकारने केंद्राकडे मदतीची मागणी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांना मदतीसाठी पत्र लिहिलं आणि त्यात त्यांनी राज्यात झालेल्या नुकसानीची माहिती दिली आणि एनडीआरएफ मधनं वाढीव मदत देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। 50 लाख हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती या पत्रात दिली। आपण जे टेलिव्हिजन स्क्रीनवर दृश्य बघतोय, जे पत्र आपण बघतोय तेच पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। गृहमंत्री अमित शहांना हे पत्र लिहिलं आणि राज्यात कशा पद्धतीने नुकसान झाले याची माहिती दिली आहे। जवळपास 50 लाख हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती दिली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया या पत्रात नेमकं काय म्हटलेलं आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे आपत्तीमुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय। त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झालाय। महाराष्ट्रातील 31हून अधिक जिल्हे सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे गंभीरपणे प्रभावित झाले आहेत। ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे। शेतकरी शेतीच्या अडचणींमधून सावरण्याचा प्रयत्न करत होते। पीक नुकसानीमुळे बाधित झालेल्या या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी आम्ही एसडीआरएफ मधून 2215 कोटी रुपयांची रक्कम वाटप केलेली आहे। आतापर्यंत 50 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेत जमिनीचं नुकसान झालंय। बाधित शेतकऱ्यांना पुरेशी मदत देण्यासाठी आणि त्यांचं जीवनमान पुन्हा उभारण्यास मदत करण्यासाठी एनडीआरएफ कडून जास्तीत जास्त मदत वाटपाची आवश्यकता आहे। हवामान शास्त्राच्या अंदाजानुसार परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते। राज्यात पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। आपण बघतोय फडणवीसांनी शहांना लिहिलेलं पत्र। या नैसर्गिक आपत्तीचं प्रमाण, कृषी उत्पादकता आणि ग्रामीण उपजीविकेवर त्याचा दूरगामी परिणाम आणि महाराष्ट्रातील अन्न संकट लक्षात घेता एसडीआरएफ अंतर्गत राज्य सरकारची संसाधनं संपूर्ण मदत गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरी आहेत। म्हणून आम्ही एनडीआरएफ अंतर्गत अतिरिक्त आर्थिक मदत त्वरित मिळावी अशी नम्र विनंती करतो, असं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांना लिहिलं आहे। या संदर्भातले अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सागर। सौरभ, या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांना पत्र लिहिलं आहे। या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जी मराठवाड्यामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे जवळपास एसडीआरएफ कडून 2000 कोटी रुपयाची तजवीज जरी करण्यात आली तरी ही तजवीज फार अपुरी आहे। शेतकऱ्यांच्या जीवनमानाचा प्रश्न आहे। तसंच दुसरीकडे राज्यामध्ये धान्य तुटवडा सुद्धा भविष्यामध्ये उद्भवणार आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एनडीआरएफच्याच माध्यमातून केंद्र सरकारने अधिक निधी दिला जावा, त्याच्यातून शेतकऱ्यांना जे पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या शेतीत झालेलं नुकसान असो किंवा जनावरांची झालेली जीवितहानी असो त्याच्यामध्ये काही ना काही तर दिलासा देता येईल। आज अमित शहा यांना हे पत्र सुपूर्द केल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये कदाचित केंद्र सरकारकडनं एनडीआरएफची जी गाईडलाईन आहे त्या संदर्भाच्या अंतर्गतच वेगळ्या निधीचे वाटप होण्याची शक्यता आहे। मात्र तुर्तास राज्य सरकार कबुली देतं की 2000 कोटी रुपयाची तजवीज भलेही केली गेली असली तरी ती फारशी नाही आहे आणि ज्या पद्धतीने राज्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी राज्य शासन जे पुरवठा करण्यासाठी कमी पडेल त्यासाठी केंद्राच्याच मदतीवर अवलंबून राहणार आहे। जवळपास केंद्राकडेच बोट दाखवण्याचं काम आता मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। केंद्र सरकार किती प्रतिसाद देते, किती स्वरूपामध्ये निधी देते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। तुर्तास महाराष्ट्रामध्ये आलेलं संकट शेतकऱ्यांचं आहे, त्यावरून राज्याचे मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या दरबारी आता अधिक निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून येतंय। निश्चितच सागर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।